12 जूनला अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासण्यासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो। अपघातग्रस्त बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या दिवशी सापडला होता। विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झालाय की त्यातून डेटा मिळवणं कठीण आहे, त्यामुळे तो तपासणीसाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे। 12 जून रोजी लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान AI-171 अहमदाबाद इथं उड्डाणानंतर लगेचच कोसळलं। या घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला तर एक प्रवासी बचावला। या घटनेत एकूण 270 जणांचा मृत्यू झालाय। अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अमेरिकेला जाणारं ब्लॅक बॉक्सचे 2 भाग कॉकपिट, व्हॉइस रेकॉर्डर CVR आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर FDR उष्णता आणि आगीमुळे खराब झाले। देशात अशी कोणतीही प्रयोगशाळा नाही जिथे डेटा पुनर्प्राप्त करता येईल। या कारणास्तव आता त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या NTSB प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी सरकारी अधिकारी देखील त्यांच्या सोबत जातील।